अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला हरिद्रा चूर्ण, हळद आणि भंडारा हे खंडेरायाचं प्रतीक मानलं जातं। कुठलाही धार्मिक विधी असो, खंडेरायाचा जागरण गोंधळ असो, कोटंबा पूजन असो किंवा तळी भंडारा असो, येथे भंडाऱ्याची उधळण ही पुरातन काळापासून चालत आलेली आहे। त्यामुळेच येथे या हळदीच्या रंगामुळे, सोनपिवळ्या रंगामुळेच या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी असं संबोधलं जातं। परंतु गेल्या काही वर्षापासून या हळदीला म्हणजेच भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागल्याचं दिसून येतं। अनेक वर्षांपासून इथले ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी वर्ग वारंवार बैठकांमध्ये सरकारला, प्रशासनाला आवाहन करतायत की भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करा किंवा भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री थांबवा। परंतु काही बाहेरील व्यापारी येथे टर्मरिक पावडर, येलो पावडर, नॉन एडिबल असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्रीस आणतात आणि त्या विकल्या जातात। त्यामुळं येथे अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे मंत्री महोदय नरहरी झिरवाळ यांना भेटून आवाहन केलेलं आहे की या भेसळयुक्त भंडाऱ्यावर आपल्या विभागाकडून प्रतिबंध घालून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी।